सुरादेवी ते सकळ कथन सुरवरा वाक्य ऐकिले ऐकून परमा पावणे समाधान पालका घालून हलवी तसे. कोश धर्म नावाचा ब्राह्मण, सुरादेवी नावाची त्याची पत्नी, आकाशवाणी झाली ते ओट वर्षाच्या ठिकाणी. त्यांना तो छोटासा बालक मिळाला. त्या बालक घेऊन आलेला कोस ब्राह्मण आपल्या पत्नीला सांगतो, हा बालक आपला भगवंतांना अर्पण केलाय. तिनं चौकशी लावली, कुणाचा आहे, कसा मिळाला, काय झालं, मला सविस्तर सांगा, अशी ती सुरादेवी त्या ब्राह्मणाला विचारते. हृदय कवटाळीता बाळ पय दाटले कुंचक मंडळ पानावून या बाळमुख कमळ पय अग्नी प्रेरित तसे. बालक हातात घेतलं, हृदयाला लावलं, तिला स्तनपाना फुटला. मुलाला पाजण्यासाठी आईचं स्वरूप तिला प्राप्त झालं आणि बालकाला स्तनपान करू लागली ती सुरादेवी. मग ते बाळ घोटिता शिर जठराग्नेचा दहा उचार शांतवनी शांती परे बाळ मिरवे देह असत. असुरा नावाच्या देवी ब्राह्मणीनं त्या बालकाला पाजलं. पूर्ण तृप्ती झाली. जठरामध्ये जी लागलेली भूक होती ती शमन झाली आणि तो बालक स्थिर अवस्थेमध्ये जो रोडत होतं, रोदन करीत होतं, ते थांबल्या गेलं. बालक सुंदर शोभून पेल्यामुळं तो त्याला शांती लाभली. हाती लालने स्नेह भरित मार्जन म्हणाऊ पालका घालते नाम ठेविले वटशित नागनाथ ओव्या मंगल गातसे. स्तनपान केलं, सुंदरस तेल लावलं, सुंदर त्याला पुन्हा गरम पाण्यानं स्नान घातलं, पाळण्यामध्ये टाकलं आणि सुरादेवीने पुन्हा पाळणा म्हणायला चालू केलं. वटशित नागनाथ असं नाव ठेवलं त्याला. मग दिवसेंदिवस धन चंचन करी मोही संजीवनाय सुवासुरा देवी पंचप्राण निज कुरे लवलविता. सुरादेवी नावाची ब्राह्मणी होती, एवढी प्रेमळ होती. तिनं वरचीवर ज्याप्रमाणे अमृताचं सिंचन होऊन वृक्ष वाढावं किंवा जीव दशेला यायला जीव वाढावा अशा अवस्थेत तिने प्रेम केलं आणि प्रेमापोटी तो पुत्र वाढला आणि वरचीवर माय लेकराचं नातं जुडलं गेलं. मग ती पल्लवाकार फळदावी भक्ती पर ती तीक्ष्ण कटू व्यवहार स्वप्न माझे दिसेना. नावाची देवी होती, ती ब्राह्मणाची पत्नी होती. एक शब्दाने कधी त्या बालकाला वाईट बोलली नाही, कटू शब्दात बोलली नाही. सारखं प्रेमळ गोड आणि रसाळ बोलायचं. आई लेकराचं नातं भयंकर जुटलं गेलं. दैसे समार तमावरीचे गावी ना दोषके तमाची पदवी की कामधेनुच्या काशे ठाई शुदानडे पिडलासे. कामधेनु नावाची गाय आणि शुदान म्हणजे कोण जर तांदळला असला, भुकेला असला, कामधेनुच्या कासाला लागल्यास त्याची सुद्धा संपत्ती. तशीच त्या वटशित नागनाथाची जी त्रेष्ठ होती, भूक होते, ते सर्वाचे सर्व त्या सुरादेवी नावाच्या ब्राह्मणीनं हारलं आणि त्याला मायेचं प्रेम घातलं, मायेचं प्रेम दाखवलं आणि तो बाल्य अवस्थेत तो आनंद भोगू लागला. देवी सुरादेवीचे अंतकरणा कदान दर्शवी भिन्न दर्शन परम मोहे गेली वेष्टन पाषाण जेवी शेवाळी. सुरा नावाची देवी होती ना, ती मोहानं जास्त मोहन गेले. मोहल्यामुळं ज्याप्रमाणे पावसाळ्यामध्ये पाऊस पडावून पाषाणाला शेवाळ निर्माण व्हावं इतकं मऊ अंतकरण झालं. आसवायसे सुखस्थित बाळ बाळा लोटले बहुत दिवस सप्त वर्षी कोश सुत मौजे बंधना मिरवाला. वटशित नागनाथा जन्म ह्याचा जर झाला आता 7 वर्षाचा झाला. 7 वर्षात झाला की कोस ब्रह्म नावाच्या ब्राह्मणानं मौजी बंधनाचा कार्यक्रम नियोजित केला. का तर म्हणलं आता आपले रीतरिवाज चालले पाहिजे, आपण ब्राह्मण आपण मौजी केलीच पाहिजे. लागले मौजीच्या कामाला. यापर्यंत एके दिवशी सोडवणी अक्षेत्र काशी नागनाथ सहज खेळावयाशी भागीरथे पातला. तो काशीला राहिलेला तो ब्राह्मण आपला तो नागनाथ आपलं काशी क्षेत्र सोडलं, भागीरथीच्या नावाच्या नदीच्या तीरामध्ये पोहण्यासाठी क्रीडा करण्यासाठी निघून गेला. तळतळीत भरले 2 प्रहार काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडित असे मनोहर आर्क खेळावया दुसरा. वेळ आहे
मस्त चांगलं ऊन पडलंय, बालक पक्कल गोळा केले छोटे बालक आणि खेळ चालू केलाय, क्रीडा चालू केली, त्याच्यात तो वटशिप नागनाथ खेळ खेळू लागला. हा तो त्याची समय अकस्मात येता झाला त्रिसुत, येताची दृष्टी आता स्थित बाळावरी गेली असे. म्हणजे दत्तात्रय महाराज तिथं आले तर बारक्या पोरांचा खेळ चालू आहे. दत्तात्रयांची दृष्टी तिकडे गेली, पाहिलं दत्तात्रयांनी. दत्तात्रयांना काहीतरी मनामध्ये चुकचुकलं, काय वाटलं हा बालक कसे खेळते ते पाहा. तो बाळ तेजस्वी अर्कनीती खेळत आहे स्वस्त गती, बहु मुले बैसवणे पंगती, लटकेची नावाडी तसे. आलेले होते, अनुसयाचा पुत्र होता तो, आणि तो पाहतोय बारक्या पोरांचा खेळ, छोटेसे पोरं खेळतात. पण तिथं तो वटशिप नागनाथ आहे. सगळ्या पोरांमध्ये बसा बसा पंक्ती धरून लगेच होतो, तुमच्याकडे पात्र घ्या, दुरण घ्या, गिलास, शेव काय बुंदी, ह्या काय पाहिजे ते पदार्थ, लटकच वाढतोय, लटकच खाऊ घालतोय. हा प्रकार दत्तात्रयांनी पाहिला आणि वटशिप नागनाथ तो काय करू लागला. मुले गड्या गड्या म्हणून धालो म्हणती सेवणी अन्न, आता पुढे वाढणे वाढू नको आम्हासी. छोट्या मुलांचा खेळ आहे, खेळामध्ये तो वटशिप नागनाथ अन्न वाढतोय, पंक्ती लावल्या, जेवण चालू आहे. पोरांनी बस 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 आता नको वाढू, लय झालं, पोटभर झालं, वटशिप आता अन्न खराब होईल, नको वाढू अशी विनंती करतात. परी तो तयाशी आग्रह करीत घ्या घ्या म्हणे वाचे वदत, न घे त्याशी विनंती करीत रसाळवाणी करोनिया. अन्न लटकय, अन्न खरं नाही, पण पोराला विनंती करतो, घ्या 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 महाराज, एवढं घ्या थोडस, असं नसतंय मी वाढवलोय, माझा नका अपमान करू असे विनंती करतो तो वटशिप नागनाथ. तू वाढ ती पोर. ते पाहुणी अनुसया सुत पाहुणी म्हणे हस करीत, चित्ते म्हणे लटके अण्णा ते मुले धालो म्हणतात. ऋषीचा मुलगा दत्तात्रयांनी हो खेळ पाहिला का क्षेत्रामध्ये, भागीरथी नावाच्या नदीच्या कडेवर, आणि लटका अन्न आहे आणि पोरं पोट भरलं म्हणते. आश्चर्य वाटलं दत्तात्रय महाराजाला, काय ह्यांचा खेळ नमुने बाजू किती गोड आहे. आणि असला गोजीरवाना खेळ पाहत असताना दत्तात्रय महाराजांना दया उपजली. तरी आता आपण संचरण मुलालागी द्यावे अन्न, मग प्रत्यक्ष बाळ तनु धरून तया माझी संचरणा. मनामध्ये आला होता सगळ्या बारक्या छोट्या पोरांना जेवण घालावं, भोजनच घालावं. बारक्या छोट्या मुलाचा वेशभूषा धारण केली आणि मुलामध्ये संचारला. काय दत्तात्रय महाराज त्या मुलांच्या खेळामध्ये प्रवेश करू लागले. बाळांगणी उभा राहून म्हणे अतीत आला तुम्हा कारणे, अन्न मागतो उदरा कारणे, तृप्त द्या ते करावे. दत्तात्रय महाराज त्या बारक्या पोरामध्ये खेळण्यासाठी मग्न झाले. हात जोडले, महाराज मी तुमच्या इथं आलोय, मी अतिथी, मला अन्न द्या, थोडस तुमच्या इथं पंगत चाललोय. असा दत्तात्रय महाराज छोटं रूप घेऊन त्या बालकामध्ये त्या नागनाथा पुढे आणि त्यांच्या पुढे विनंती करतो. ती मुले तीव्रपणे पाठी लागती वसवसू नये, म्हणती आमच्या मंडळात कोण आला असे आता खेळावया. आता ती बारकी पोरं हुडक बुद्धी असते, लहान पोरांना हुडबुद्धी असते. हे म्हणलं हे कशाला आपल्या पोरात खेळ घ्यायचे, हे कोण काय आता आलाय आणखी जेव्हा वाडा म्हणतोय ह्याला हाकलायचं. आता ही दया येते ती नागनाथाला पुढे होत्या. कोणी दातुनी पुढे येते, कोणी शेला उगारती, कोणी पाशाने घेते हाती, जातोच की मारू. कोणी कोणी म्हणतोय बाबा तू आला असता मागायला, आमच्या तुला खेळायला घ्यायचं नाही. कुणी कुणी हातामध्ये दगड घेतोय, कुणी लाकूड घेतोय, कुणी हातातला आपला घामचाव करतोय, इकडे येऊ नको, आमच्यात यायचं नाही. हा बारक्या मुलांच्या खेळामध्ये एवढी नसे झाले दत्तात्रयांना. त्यांना यायचं होतं, त्यांना अन्न द्यायचं होतं, ही अपेक्षा वेगळी, पण मध्येच येऊ द्यायला गेले. काय घडलं पुढे. आईशे मुले दाविती चिन्ह ते श्री नागनाथे पाहुण, सकळ मुलाची इच्छा पाहुण वारिता झाला स्वास्ते. नागनाथानं पाहिलं, सगळ्या मुळात रागावले, तिरस्कार करते. त्या बामना पुढल्या येणाऱ्या व्यक्तीला येऊ द्यायचं नाही, त्याचा आपला काही संबंध नाही असा विरोध दर्शवते. नागनाथानं म्हणले थांबा 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 पूर्व, असं नसतंय, आता तुम्ही शाने व्हा, आता कवर असं येण्यासारखं करायचं. नागनाथ समजू लागला मुलांना. मने गडे हो ऐका वचन, आपण बैसला सेवन, त्यात अतिथी आला जाण, त्याशी दौडो नये की. नागनाथ म्हणतो आपण जेवण करायला बसलो ना, आपल्याकडे अतिथी जर आला तर त्याला हाकालून देऊ नये, दौडू नये, त्याला भोजन घालायची पद्धत आहे. वडील उपर्जित काही नियम
माहित आहे का नाही तुम्ही जेवणा करीत असला तर कोणी रस्त्याने चालत तरी सहज म्हणते जेवणा, आणि तुम्ही कसं काय हाकायला लागला? मुलांना समज दिली ती वटचित नागनाथ आलं. पहा आपले घरी सांगे पिता, विनमुख कोणी न व्हावे आतिता, तैसे आपण भिक्षुक मागता आला हे समयासी. पिता सांगतो ना आपल्या दारातून अतिथी इनमुख नाही केला पाहिजे, त्याला अन्न दिलं पाहिजे, त्याला भीक वाढली पाहिजे. आपल्या पित्यानं सांगितलेलं तरी काही पथ्य पाळा नाही असं वटशीत नागनाथ त्या सगळ्या मुलांच्या मंडळामध्ये समज देतात. काढून अंगावरी चिर अंग पसरती आपले करे, गंध लावणी भालावरी शुष्क पूजा करिता ती. वटशीत नागनाथ पुढे सरकले, पोराली थांबवलं, शांत केलं. आपल्या अंगावर घामचा कपडा काय होता त्याने त्यांचं लगेच तोंड पुसलं, पाया पुसले, लगेच शुष्क पूजा करायला चालू केली. सोडोपचार पद्धतीनं पूजा वटशीत नागनाथानं दत्तात्रेयांची केली. तरी अतिताचे करुण पूजन पोट बरे घालावे अन्न, प्रत्यक्ष नात करी धरुण बाळांगे बैसविले. बालांगेमध्ये नागनाथानं त्या दत्तात्रेयांना हाताला धरलं, मुलांमध्ये बसवलं, त्यांची पूजा केली. आणि आपण आता पोटभर तुम्हाला अन्न घालू, काय घालू मागताना तुमची इच्छा ना देतो मी अन्न खायला. मुलांना समज दिली, समजले मुलं. लटकेची कल्पने करून जीवन तया तिता घाली ती स्नान, हस्तपादावरी फिरवण करते शालन अंगाचे. बस तुम्ही अतिथीत आमच्या दारात आलात, आम्ही ते पंगत चालू केली, अन्नक्षेत्र चालू आमचं, पण तुम्हाला आंघोळ घालतो. लटकत पाणी वरून टाकायचं, हात पाय चोळायचे, अंग चोळायला चालू केलं वटशीत. लटकेत मनाचे करुण सुमन हार गोंपीला कल्पने करुण, तो अतिताच्या गळा घालून लटका धूप दाविती. लटकच मोगरा फुलला, फुलं वेचिताची बारकळी अशी आला, असं सुंदरसा मनातून फुलाचा हार केला, घातला अतिथ्याच्या गळ्यात. लगेच त्याला धूप लावली, उदबत्ती लावली, त्यांची पूजा चालू केली. पण लटक सगळं खरं काही नव्हतं, पण लटक पण त्या दत्तात्र्यांना गोड वाटाव, त्यांना पटाव अशी वागणूक नागनाथाने दिली. भावपूर्ण गळाला होणी नयन ऐके करती पंचाय प्राण, परिसहज दृष्टीने ज्ञानपण आरती करीत अतितांची. पुढे उभा राहिला, हात जोडतोय, विनंती करतोय, सेवा करतोय, सेवाधारी म्हणला भोजन करा अशी त्या वटशीत नागनाथानं आपली सगळ्याला सगळं सेवा भाव त्या दत्तात्रय महाराजांना दाखवला गेला. मग लटकेचे पात्र पुढे ठेवून कल्पोनी लटके आणून वाढीत अन्न, मग उभय हस्त जोडून प्रार्थना करिता तिताची. पात्र ठेवलं जातात त्यांच्या पुढे. म्हणले महाराज तुम्हाला पात्र टाकले, पात्र का लक्ष करा, जरा दुराने ठेवलं. म्हणजे हो काही चांगलं गोड अन्न नाही, चांगले पदार्थ आहेत, पाची पाकवण्याचं अन्न वाढतो, खुशाल आनंदाने जेवा. लटकच अन्न वाढतो नागनाथ, आणि दत्तात्रय महाराज खुश होऊन पाहतात. नम्र वाचा रसाळ वचन म्हणते स्वामी सेवा अन्न, वारंवार नमस्कार करुण अनेक वाढो म्हणताती. नम्र झाला भूतातेने कोंडिले अनंता. इतकी अवस्था सुंदर धारण केली, गोड. महाराज घ्या ना आणखी थोडं, काही वाढू का, काय कमी जास्त वाटतंय मला सांगा, मी तुमच्या पुढे वाढण्यासाठी तयार आहे, सज्जे, काय पाहिजे तुम्हाला. अशी गोड रसाळ वाणीने त्या नागनाथानं दत्तात्रेयांची विनंती केली. आयशे आदराचे चांगुलपण पाहून यात्रे नंदना, चित्ती म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे. हा नंदन दत्तात्रेयांनी पाहिलंय, खरोखर सुशील आहे, चांगला आहे, सुंदर आहे, हुशार मुलगा आहे, त्याचं कौतुक करेन तेवढं थोडे. हा दत्तात्रेयांच्या मनामध्ये कल्पना आली. उदार बुद्धी तृप्त करुण वर्तत आहे दातृत्वपणा, हे तो पूर्वीचे योग दृष्टी करुण योग्या वाचून घडेना. म्हणतात उदार आहे, दातृत्व आहे, त्याच्यात धैर्य आहे, पुन्हा अन्नदान वाढण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, पुन्हा मधुर आहे, गोड आहे, मऊ आहे. एक योग्याशिवाय ही गोष्ट घडू शकत नाही. हा दत्तात्रेयांच्या लक्षात आलं, हा योगी आहे, हा मुलगा नाही, छोटा बालक नाही, बालकांमध्ये योग्याचाच अवतार आहे असं ओळखलं दत्तानी. सुशब्द आणि विवेक शांती विचारे जयाच्या दिहाय प्रती, तरी पूर्वीचा योग भ्रष्ट गती योग्य वाचून घडेना. सुशील बोलणं, ज्ञान, आत्मज्ञान, सगळ्या गोष्टी, आणि त्याच्या तोंडातून निघालेला शब्द सत्य वाटावून सत्य असावा असा जन्मतो कोणतं योग भ्रष्ट पुरुष. आणि योग भ्रष्ट पुरुष कोणीतरी योगीच असावा, आणि इथं अवताराला आलाय हा ओळखलं दत्तात्रेयांनी. स्नान आणि हरिणे स्थिती याचकावतन पहो युक्ती, तरी पूर्वीच योग श्रेष्ठ गती योग्या वाचून घडेना. योगी योग्याशिवाय घडू शकत नाही.
योग्यालाच असं कृत्य करता येतं, योगीच असा वागू शकतो, योगीच असा ज्ञानी असू शकतो, ओळखलं जातात आणि नागनाथाला. हा उदार बुद्धी धार्मिक स्थिती विचार रसाळ सर्वांप्रती दुःख न देणे पराप्रती हे योग्य वाचून घडेना. योग्याची वागणूक रसाळ वाणी, मधुर बोलणं आणि पराच्या अंतकरणाला दुःख नाही होणं हे त्यांचे पथ्य पाळण्याचे मार्ग आहेत. आणि तो पथ्य पाळून वागतो म्हणजे योगी आहे हा ओळखला जातात आणि ह्या नागनाथाला. आयशे चित्ती अवमानून शोधितयाचा पूर्व जन्म तो अग्निहोत्र नारायण निज मानसी भासला. अंतकरणामध्ये शोधला कोण असावा, काय असावा, अंतकरणामध्ये अंतर्भूत होऊन तो अंतकरणामध्ये शोध घेत असताना दत्तात्रेयांना कळालं अग्निहोत्र नावाचे नारायण आहेत, एक नारायणाचा अवतार आहे, नवापैकी एक आहे, कळालं दत्तात्रेयांना. मग कृपा दृष्टी करून युक्ती देता झाला तयाच्या हाती जे जे वदेवाणी निश्चिती ते ते पदार्थ मिरवावे. दत्तात्रेयांना कृपा केली, नागनाथाच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच्या कानामध्ये मंत्र सांगितला आणि म्हणजे तुझ्या अन्नाचं नाव घ्यायचे ते अन्न तुझ्या पुढे ऑटोमॅटिक तयार होईल, ते घालून वाढ जेवण ह्या मुलांना. मग परम होनी हर्षयुक्त मनती हा एक उदेला महिनात समीप बोलावून त्या ते हस्त धरी तयाचा. जवळ बोलवून घेतलं, हाताला धरलं, नागनाथाच्या हाताला दत्तात्रेयांनी धरलं आणि सांगायला सुरुवात केली जवळ बोलवून. हा उपरे करणे सांगे मात भोजन घाले सकळ मुलाते परेतून सेवी सिद्धी अन्ना ते कदा काळी बाळकारे. नागनाथाला गुरुमंत्र दत्तात्रेयांचा आहे आणि दत्तात्रय त्यांच्या कानामध्ये मंत्र सांगतात, बाबा तू आता सगळ्या मुलाला अन्न पाणी जेवायला जेवण पंक्ती घाल, काय अडचण नाही, पण हे अन्न तुला दिलेली सिद्धी आणि ती सिद्धीचं अन्न तू खाऊ नको बरं का बाबा, तुला जर सिद्धीचं अन्न खाल्लं तर पुण्य क्षमत आहे. नातागरे त्या वाढीत तरी ते पात्र मिरवे अति अद्भुत ज्या पदार्थाचे नाम वदत तो पदार्थ मिरवे पात्रावरे. नागनाथा तुझ्या अन्नाचं नाव घेशील ते डोंगरासारखं अन्न तयार होईल, वाढशील पत्रवालीवर कधी त्या खाणाऱ्याला सरणार नाही, एवढं तुला भरपूरसं देऊन टाकलं, किती बी मुलं जीव घाल, किती बी लोक जीव घाल, अन्न आता संपणार नाही हा सिद्धीचा मंत्र देऊन टाकला वटशीत नागनाथाला दत्तात्रेयांनी. मग ते बाळे अज्ञानपणे साचो कार्य करीती भोजन आयशे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळताती. क्रमच चालू झाला, रोज उठायचं घरी येऊन थोडस आपलं खाल्लं मला खायचं, आई बापापाशी निघायचं, खेळायचं निमित्त करून, भागीरथीच्या तीराला जायचं, नागनाथानं पंक्ती बसायचं आणि कच काढून जीव घालायचं. बराच काळ लोटला, नागनाथानं हे जीव घालण्यामध्ये नागनाथ खुश आणि मुलं खायला चांगलं मिळतं त्याच्यात खुश चालला कारभार. सोनाम सांगून त्रिनंदन चालता झाला पुसून नाम येरीकडे पंगती वैसवणा भोजन खेळी खेळती. दत्तात्रेयांनी स्वतःचं नाव सांगितलं आणि त्यांचंही नाव विचारून घेतलं आणि विचारून घेतल्यानंतर पुन्हा स्वतः दत्तात्रेय मला सुद्धा निघाले आणि ह्यांचा खेळ सुरू झाला. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. बाबा